उपस्थित सर्व त्या ठिकाणी श्रोते मंडळी, सर्व भाविकांच्या चरणी प्रणिपात करून कथेला अनुसंधान सुरू केले. नाथ महाराज मोठं गोड सांगतात. त्या ठिकाणी रावण सीतेला त्या ठिकाणी दम द्यायचा प्रयत्न करतोय बरं का, आणि 8 वीरांना बोलवलंय आणि त्यांना सांगितलंय की तुम्ही कोणत्याही प्रकारचा धर्माचा विचार करू नका, कोणत्याही युद्धाच्या नियमाचा विचार करू नका. झोपेत असले तरी मारा, पाणी पित असले तरी मारा, दिसले कीच मारा. हे पुन्हा देखील सांगतो रावण. सीते देखत त्या ठिकाणी सोडायचं नाही त्यांच्याकडे, आणि सावध ते साधे नाही. जर त्यांनी तुम्हाला अगोदर पाहिलं तर तुमचं काही खरं नाही. म्हणून तुम्ही त्यांना दिसू नका, समोरासमोर जाऊ नका. कारण इतिहास आहे, त्रिशरा खर दुष्यंत मारीच यांची गती भयंकर झाली. मारीच म्हणजे तिथून उडवला तर माझ्या इथे येऊन पडला माझ्या दारामध्ये. महान प्रतापी 2 जण, तुम्ही 8 जण, पण सावध राहा आणि त्या रामाचा काटा काढा आणि चला लवकर. आणि सीता समोर बसलेली त्या ठिकाणी सीते देखील आज्ञा दिली हिला भीती वाटा म्हणून. मग काय घडलं महाराज? या लागे आपणाला बोली जनी विजनी गमना गमने. जय श्रीराम. सीता श्रुती पातावने तोरणी मारावे. फसवा त्या ठिकाणी, म्हणून ते अत्यंत सावध. त्यांना मारताना त्या ठिकाणी ते विरहामध्ये असल्यानंतर, कारण सीतेचा शोध करताना त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र ज्यावेळेस दुःखात असतील, तुमच्याकडे लक्ष नसल, त्यावेळेस त्यांना फसवा, मागून या आणि पकडा किंवा आघात करा. त्या ठिकाणी समोर मात्र जाऊ नका. समोर गेलात ना तुमचा काटा निघाल. अशा प्रकारच्या सूचना देऊन त्या 8 राक्षसांना रावण पाठवतो. छळे बळे कपटी मेळे दोघे मारावे एक मेळे. हरे हरे. तथाती तुम्ही रे प्रबळे सुकारे सुमाळ साधावे. छळानी बलानी कपटानी मायावी विद्या वापरा, तुम्हाला करता येईल ते करा आणि आपलं कार्य साधून घ्या. अर्थात त्या दोघांचा काटा काढा. अशा प्रकारचे कोणताही नियम नाही, तुम्हाला मी काहीच म्हणणार नाही. जिवंत पकडा किंवा खलास करा, पण आपलं कार्य मात्र साधलं पाहिजे. अशा प्रकारची आज्ञा रावण देतो. मारिया राम लक्ष्मण तुम्हास तिथे जन स्थाना. हरे हरे. ते नांदावे आपण ढोल निशान लावणी. अशा प्रकारे त्या ठिकाणी मार्गी लक्ष्मण चालतोय आणि त्या ठिकाणी लक्ष ठेवा, सावध राहा. त्या ठिकाणी निशाण म्हणजे लक्ष त्या ठिकाणी ठेवा अशी सूचना देतात. ऐसे सांगून याच्याची रावणाला रेस ते पासी. तिसऱ्या वयाने भवनासी ब्रेचोपासी श्रंगारी. प्रभू रामचंद्र भगवान की. अशा प्रकारचा त्या ठिकाणी त्यांना आदेश दिला. आज्ञा म्हणायचं नाही बरं का, आणि सांगितलं म्हणजे आदेश. राज आदेश निघाला हाताना आणि रावण स्वतः त्या ठिकाणी सीतेजवळ आला. मला बघितलंस आता काय उरल, आणि चला म्हणले आणि इकडे म्हणजे आज्ञा केली. आता काय म्हणले, नवरी आणली म्या. बरोबर त्याचा आदेश आहे. त्या ठिकाणी जरी आमचं लग्न झालं नसेल तरी अख्खं नगर सजलं पाहिजे, रांगोळ्या काढल्या पाहिजेत, तोफांची तयारी ठेवा, लाइटिंग करा, नगर सजवा. बघा आता रावणाने काय चांगलं काम केलं का म्हणून स्वागत करायचं तोफा लावून. 80,000 पत्न्यात मंदोदरी आहे, पण त्यांना देखील काही चालत नाही महाराज. बरं का सांगितलं काय, नगर सजवा असा पुढे आदेश दिला. मग काय घडलं? गुडिया तोरणे विचित्रा मखरे शोभती रे मनोहरा. सीता देखोनिया मंदिरा. हरे हरी. माझा अनुसरे तसे करा. तोंडाकडे माझ्या सेवकाला म्हणतो रावण काय उभं राहिलात म्हणले, असं नगर सजवा, असे महाल दिसले पाहिजेत लखलखीत, की माझा
ऐश्वर्य पाहून त्या ठिकाणी सीता भुलून गेली पाहिजे. हा, काय ऐश्वर्य त्या ठिकाणी, काय महाल आहे. हा, नित्य दिवाळी आहेत असं वाटलं पाहिजे आणि पाहिल्यावर सुद्धा भुलून गेली पाहिजे असं करा. जा तिकडं. अशा प्रकारचा आदेश आपल्या सेवकांना रावणाने. रावणे हतिया धरुणी सीता अरे हरी मंदिरे दाखविले अपूर्वता. जय श्रीराम. दाखवण्या बलिया समर्था अरे हरी अतिरेकांता आली आणि प्रभू रामचंद्र भगवान की. नाथ महाराज म्हणतात त्या ठिकाणी अशा प्रकारे त्या निर्लज्जम सदासुखी सीतेच्या हाताला स्पर्श केला. चला म्हणले तुम्हाला आमचे महाल दाखवतो बरं का. आणि हा महाल आमचा आहे, बघा त्याची अपूर्णता, बघा त्याची सौंदर्यता. असं करत करत त्या ठिकाणी जो मुख्य महाल आहे त्या महालामध्ये त्या ठिकाणी सीतेला आणलं अशी नाथ महाराज सांगतात. पाहता कोण न देखे दृष्टी आणि दुर्याची न पडे दृष्टी. अरे हरी असे एकांता गोरटी उठावटी आली. नाथ महाराज असं सांगत सांगत त्या ठिकाणी सीता माता त्या ठिकाणी एकांत ज्या महालामध्ये आता दुसरं कुणीही नाही, सुंदर सजवलेला महाल आहे, चिट पाखरू देखील त्या ठिकाणी येऊ शकत नाही, वाऱ्याला देखील वाट नाही, अशा त्या ठिकाणी अगम्य अलौकिक दैदिप्यमान महालामध्ये रावणाने सीतेला आणलेलं आहे. पण अगदी अशी बघत ठिकाणी तिच्या डोळ्यामध्ये अशी ज्वाळा आगणी. रावण त्याही एकांतामध्ये सीतेच्या डोळ्याकडे पाहू शकत नाही. ही सीतेच्या पावित्र्याची ताकद आहे. आणली महालामध्ये, मग काय बोलतो ते ऐका. रावणास वेळाती एकांता निशंक अंसे सीता. माझा हा झालया झोंबता लंका नाता उपटीना. त्या ठिकाणी आणि सीता माता म्हणतात हा ठीक आहे म्हणले मेलेली असं म्हणे असतं त्या ठिकाणी. हा दुष्टाने जरी मला एकांतामध्ये आणलं असलं, इथं कुणी दुसरं नाही तरी देखील नुसतं मला स्पर्श कराया याने त्या ठिकाणी याला मुळासहित उपटून टाकीन, ह्याचा कुळाचा नाश करीन. आणि रावणाची ही मदत काय, माझ्या सामर्थ्याला माहित नाही अशी सीता मनामध्ये विचार करते. उपटीन म्हणजे त्याला खलास करून टाकीन असा मनामध्ये संकल्प सीता माता करतात. शुंभ निशुंभ चंड मुंडा जेवी जगदंबा करी दुखंडा. जय श्रीराम. देवी रावणाचे रे बळबंड खंड विखंड करीनवी. ज्याप्रमाणे जगदंबा माते शुंभ निशुंभ महिषासूर याचा विदारण केलं, तुकडे तुकडे केले, संपलं, त्याचप्रमाणे मी देखील त्या अंबिकेचा अवतार धारण करीन आणि हा जो रावण आहे ना त्याचं निर्धारण करीन जर मला एकांतामध्ये हात झोंबला तर, असा संकल्प सीता माता करतात. श्रीरामा सेवेची धड पुढे माझे अंगी बोलले गाढे. रावणा दहा मुखाचे रे किडे. अरे हरी माझा पुढे रे ते केवी झोंबे. त्याला सीता माता म्हणते त्या ठिकाणी मी सामान्य नाही, माझ्याकडे बळ आहे सेवेचं, माझ्याकडे बळ आहे निश्चिम भक्तीचं, माझ्याकडे बळ आहे पतिव्रत्याचं. आणि त्या बळावर त्या ठिकाणी रावण माझ्याकडे कसा आहे, किड्या समान आहे. किड्या तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी स्त्रीकडे सगळ्यात श्रेष्ठ बळ असतं स्त्रियाकडं, ते पातिव्रत्याचं त्या ठिकाणी. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. देव बी सलाम करतात कुणाला, पतिव्रता स्त्रीला त्या ठिकाणी. म्हणून त्या तेजाने त्या शक्तीने मी रावणाचा नायनाट करीन असा आत्मविश्वास त्याच्या मनामध्ये आहे. म्हणून निशंक आहे, त्याची खरी ज्याची सेवा भय काय त्याच्या जीवा. म्हणून सीता माता त्याही एकांतामध्ये फक्त रावण आहे, फक्त सीता त्या ठिकाणी. महाल आहे मोठा तरी निर्भयपणे बसली, काय हिंमत यायची मला हात लावायला असा विश्वास आहे. बोला महाराज पुढं. विसा भुजा तिवा मकरे. अरे हरी दडपोनिया निज भारे. जय श्रीराम. शकुंडला गाहिले सिरे. जय श्रीराम. चमत्कारे खुरीना. सीता माताने काय दुष्ट प्रयत्न केला
आणि 10 तोंड कधी खुरतील चमत्काराने करेल म्हणजे नुसत्या दृष्टीच्या तेजाने खलास करेल. नुसतं नख लावलं तर त्या ठिकाणी वांग तोडल्याने तोडील काय त्याचे 10 मुंडके असा विश्वास असा विचार त्या ठिकाणी करतात. यासी छेदळया कंठनाळे का लागले शस्त्र बळे अरे हरी नकळे रावण केवळ तृणतेसे ज्याप्रमाणे गवत खुडावा भाजी खुडावा त्याप्रमाणे मी याची शिरकमले छेदून काढेन असा त्या ठिकाणी संकल्प सीतामाता मनामध्ये करतात. समोर रावण आहे. रावणाची हिंमत नाही बघायला सीतेकडे त्या ठिकाणी डोळे उचलून डोळ्यात डोळे घालून बघायची आणि त्या समयी सीतामाता त्या ठिकाणी विचार करतात. आलिया इंद्रजीत कुंभकर्ण अरे हरी मारिना चढकाने हनु जय श्रीराम. कुम्हार सेनानी प्रधाना अरे हरी निधारिना क्षण मात्रे ज्यावेळेस मी रावणाची अशी अवस्था करीन रावणाला शिक्षा करीन तर तो बोंबलेल मोठ्याने हाय मुंडके फोडला निघतो गप्पासारखा आणि त्याचा आरडा ऐकून कोण कोण येईल धावून इंद्रजित कुंभकर्ण आणि पंत ते प्रधान लोक त्या ठिकाणी सेनापती येतील पण त्यांचाही मी काटा काढेल. इथं राख रांगोळीच करीन मी सगळ्याची फज्जा पाडी सगळ्यांचा माझ्या पुढे कुणीही टिकाव धरणार नाही असा संकल्प असा विचार सीतामाता त्या ठिकाणी माझे लंकेसी आगमन रावण धवयास सैन्या अरे हरी ते कंती पावल्या पूर्ण भिडकोन राखीला नाही तरी सीतामाता म्हणतात माझं कारण काय आमचा अवतार घ्यायचं है का नाही याचा सगळं कुल विध्वंस करायचंय त्या ठिकाणी पूर्ण राक्षसांचा नायनाट करायचा आहे. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी हेच माझ्या स्वामीचं कार्य आहे आणि त्यासाठीच मी इथं आले लंकेला याचं पूर्ण कुळ जाळायला त्या ठिकाणी आणि तेच कार्य मी जर प्रसंग आला तर मी आत्ताच करीन बरं का. हे कार्य पुढं आहे पण जर प्रसंग झाला तर मला ते करावं लागेल असा विचार सीतामाता करतात. श्रीराम सेवा फळ संपूर्ण निर्धळवे दोनदा दारुणा तेजाचे मी नव्हे जाण भक्तपणा त्या नाही अशा ज्याचा आपल्या स्वामीवर विश्वास नाही ज्याचा आपल्या शिवावर विश्वास नाही बरं का तो भक्तच नाही. मी कशाची रामाची पण भक्त त्या ठिकाणी मी कशाची रामाची सेवक नाही मी कशाची रामपत्नी जर माझ्याकडे हे कार्य होत नसेल तर कारण आपल्या सेवेवर आपला विश्वास पाहिजे आनंदता पाहिजे आणि असा जर त्या ठिकाणी सेवा असेल सत्य ज्याची सेवा असेल त्याला त्रिभुवनामध्ये भिण्याची गरज नाही. गीतेमध्ये सांगितलंय अभयम सत्वशुद्धी हे भक्ताचं पहिलं लक्षण आहे. जे भक्त असतात ते कुणालाच भीत नाहीत पण भ्यायची गरज नाही पण सेवा सत्य असते ना तर भगवंताने वचन दिलंय जे माझे खरे भक्त त्यांना मी रक्षण करतो मागे पुढे उभा राहे संभाळितो आलिया घात निवारावया. एवढी जर दृढ भाव असेल तर भिण्याचं कारण काय त्या निर्भयतेने सीतामाता हा विचार करतात. चला महाराज पुढे सीता श्रीराम निज शक्ती जय श्रीराम. ते किव्याकडे रावणा हाती हरे हरे येणे बळे सीता मोबाईल आणि कांती निशंका म्हणून त्या ठिकाणी सीतामाता निशंक आहेत कसल्या प्रकारे शंका नाही त्याची हिंमतच नाही म्हणली. नुसतं रागाने जर बघितलं ना मी रावणाकर बरं का खरं जर बघितलं ना रावणाकर सीतेने राग उभाच पेटली उभाच जाईल मी त्याला म्हणून भीतीच नाही. म्हणून सीतामाता रावणाबरोबर एकांतामध्ये गेल्या महालामध्ये गेल्या त्या एकट्याच गेल्या नाही तर चला कुणीतरी सोबती असं म्हणलं नाही का सामर्थ्यावर सेवेवर भक्तीवर आणि आपल्या स्वामीवर विश्वास पूर्ण याची हिंमतच काय त्या ठिकाणी नष्टाची दुष्टाची असा विचार करून गेल्या हे कारण आत्माला सांगतात. सीता नाकडे निज बळे हरे हरी हे राम नासिले सुमरकडे जय श्रीराम. मग विषया प्रति मेळे चरण कमळे वंदिली रामचंद्र भगवान की जय. रावण हुशार आहे नुसता सीतेचा चेहरा पाहिल्याबरोबर कळलं ही आपल्याला ऐकत नाही हिला जर स्पर्श जरी केला तरी आपला नाश होईल
मला एकच उपाय म्हण त्या ठिकाणी, कामा तुला भेद लज्जा. हा एखादा कुणी होता तिथं, पाहायला कुणीच नव्हतं आणि लगेच तुम्ही तिकडे बघितलं आणि घाली लोटांगण वंदीन चढणं, सीतेच्या पायावर लोटांगणच घातलं. ह्याला काही आहे का लाज लज्जा? हा आणि पाया पडला. हे आता माता नसेल म्हणला त्या ठिकाणी, पण हे सीता मी पाया पडतो, हा डोळ्यात पाणी आणलं, झोळी पसरतो, पण मला तुझं प्रेम दे. बघा काय मागणी नालायकाची आहे का नाही? पाया पडला बरं का, त्याला कळलं इथं आपली शक्ती बळ ऐश्वर्य काही चालत नाही. म्हणून रावणाने साम दाम दंड भेद, हा साम पाया पडला. बघा ह्याच्यापेक्षा वेळेवा कोणावर पाया पडायची वेळ स्त्रीच्या त्या ठिकाणी, आणि फक्त विषय सुखासाठी लोळला तिच्या पायावर. मग काय घडलं? सीता अनुनिया एकांता रावण चरणी ठेविला माता. जय श्रीराम. माझा विषय रे शरणागता तत्वता करसिते. ऐका महाराज, महान तत्वनित्यातून जे जे विषयाच्या अधीन पुरुष असतात त्यांना पाया पडावं लागतं. वाक्य बरं का, हे विसरूच नका त्या ठिकाणी. जे जे विषयाच्या अधीन झालेत, आसक्त बनले त्या ठिकाणी, त्यांना पायाच पडावं लागतं संसारामध्ये. रावण विषयासक्त बनलाय आणि तरी डोक माताच ठेवला कुणाच्या? सीतेच्या पायावर. आणि उचलला आणखी बरं का, लवकर उचलला सुद्धा नाही, ठेवला उचलला असं नाही, माता ठेवलाय आणि त्याच पोझिशन मध्ये बोलतोय, मस्त पायावर ठेवून काय बोलतोय ते ऐका. तेजनिया श्री रघुनाथा मज बोरावे रे तू तत्वता. अरे हरी माझी वाचा न करी व्रथा शरणागता नुपेक्षी. त्या ठिकाणी सीते, मी तुला शरण आलो त्या ठिकाणी, तुझ्या दोन्ही पायावर मस्तक ठेवले आणि तू त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा त्याग कर आणि माझा स्वीकार कर. त्या ठिकाणी मला कबूल कर. ऐका ना, अशा प्रकारे मला त्या ठिकाणी तुझं प्रेम दे, अशा प्रकारची विनवणी प्रार्थना करू लागला. मग काय? तुझी वंदिता चरण कमळे अरे हरी मस्तकी लागली रे ओ कोमळे. जय श्रीराम. करा पर्शनिया तिरे मबाळे मन कळवळे भोगार्थी. ऐका महाराज, त्या ठिकाणी असे शब्द उच्चारले बघा, हे विषय पुरुषाचे शब्द त्या ठिकाणी तुम्ही ऐकले, मी काय सांगत नाही. चला महाराज पुढे. जिचे चरण सुख रूपा तिचे भोगिता स्वरूपा. अरे हरी माझा येईल सुख आमूप कृपानुरूपा वरी माते. कृपा करा त्या ठिकाणी, माझ्यावर कृपा करा आणि तुम्ही माझी व्हा. एवढंच वाक्य सांगतो त्या ठिकाणी. हे शब्द ना ते तुम्ही जाणून घ्या त्या ठिकाणी. हा ते कामातून पुरुषाचे शब्द, ते एक व्यभिचारी पुरुषाचे शब्द, म्हणून ती इथून उच्चारायची गरज नाही. तो काय म्हणतो त्या ठिकाणी आणि मातेविषयी विचारतो आपल्या, म्हणून सांगायचं नाही. चला. मिथावा आती गर्वी रावण ब्रह्मादी देवान वीरेश्वरान. जय श्रीराम. मानवा मानवा रे पाड कोणा तुम्हीच तुझे चरण वंदितो. आता एवढी विनंती केली त्या ठिकाणी, पायावर डोकं ठेवलं आणि पुन्हा आता समोर बसला त्या ठिकाणी, उभा राहिला आणि म्हणला, सीते ऐक, मी कोण आहे, तुझ्या पाया पडलोय, लक्षात ठेव बरं का. पण मी आतापर्यंत पुन्हा परत झुकलो नाही त्या ठिकाणी. देव असोत, दानव असोत, माझा आजोबा ब्रह्मदेव असो, भगवान शंकर माझे गुरु असोत, झुकणार नाही. पुन्हा परत झुकले नाही, उलट सगळे मी झुकवले. झुकवलेत की नाही सगळे? इंद्र सलाम करतो, ब्रह्मदेव त्या ठिकाणी पंचांग सांगतो, खंडोबा दाढी करतो, सगळे देव मी कामाला लावलेत. मला काय चिल्लर समजू नको त्या ठिकाणी, चिल्लर नाही मी, महान त्या सर्व देवांना काम लावणार आहे. नवग्रहाच्या पालत्या पायऱ्या टाकल्यात मी, नवग्रहाच्या पायऱ्यात माझ्याकडं, आणि मी काय सामान्य नाही, आयरा गैरा नाही. सीते माझा त्या ठिकाणी स्वीकार कर, रामापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे मी, असं सांगण्याचा प्रयत्न करतो. शरण वंदनिया देखा वैनव शिवरती सेवका. अरे हरी अनुदिनी तुझा रे आज्ञाधार कृपयात्मक भोगार्थी. सीते त्या ठिकाणी तुझ्या पाया पडतो, पाया पडून सांगतो त्या ठिकाणी, सगळ्याचे
त्या ठिकाणी तुझा थुंका सुद्धा ओलांडणार नाही ही माझी शपथ आहे. मी प्रतिज्ञा करतो, शपथ घेतो. हा, अशा प्रकारे मी तुझं सर्व ऐकन. सगळं माझं ऐकतात पण मी तुझं ऐकन. हा, सगळ्या जी माझ्या पत्न्यात आतापर्यंतच्या त्या सगळ्या त्या ठिकाणी त्या दास्या, सगळी लंका तुझी सेवक, मी सुद्धा मुख्य सेवक, मुकुटमणी मी तुझा धाडवण. असा रावण म्हणतो ना त्या ठिकाणी. मी सेवक बनतो, पाया पडतो, पण माझे त्या ठिकाणी शब्द स्वीकार असा रावण बोलतो. आय सीतेचे चरणा धरोनी हाती, जय श्रीराम. रावण येतासे रे काकुळती, आणि आणि मज अंगीकारी रे भोगारथी, जय श्रीराम. सीता सती हसली. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी पाय धरले हातामध्ये, दोन्ही पाय दोन्ही हातामध्ये धरले. पण त्या ठिकाणी आता अभिषेक नाही केला, तीर्थ नाही पेला बरं का, हे नाही सांगितलं. हा, पण त्या ठिकाणी काय केलं, हातामध्ये पाय धरले आणि त्या ठिकाणी म्हणले काकुळती आलो म्हणले. मी डोळ्याला पाणी आणलं रावणाने. ऐका ऐका महाराज, हे विषयासाठी लोक ना, हा, यांची अशा अवस्था होते, 100% होती त्या ठिकाणी. पत्नीच्या पायात पडावं लागतं त्यांना. कुणाला? ज्यांना त्या ठिकाणी अत्यंत कामाची आसक्ती त्यांना. मग त्या ठिकाणी रावण पाया पडला, डोळ्यात पाणी आणलं आणि म्हणला त्या ठिकाणी तिच्या पाया पडतो, माझा स्वीकार कर बाई, स्वीकार कर. असं पुन्हा पुन्हा म्हणाला. तेच वाक्य पण फिरून फिरून आलं. चला चोरवरा वंदिरे श्रीरामचंद्र, त्या पुढे तुच्छ रे राक्षंद्र, सांडोनी रे गजेंद्र, आरोहणा खर तू तैसा. शेतामध्ये बोलला हो, तिचे पाय धरले होते ना, पाय झिडकावले त्या ठिकाणी. आणि काय म्हणते त्या ठिकाणी, अरे कोण आहे म्हणले मी, कोण आहेस तू, कोण राम, तुला काय आहे का, तू जरा आहे का काय त्या ठिकाणी. सर्व देव, सर्व मानव, सर्व दानव, सर्व विश्व ज्यांची स्तुती करतो, ज्यांचे गुणगान गातात ते माझे राम आहेत. हा, अशा प्रकारे बोलतात. रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान शांति ब्रह्म